राणा असा पटपट आला, लपून बसला. मला लपू म्हणत होता माऊला. खरंच काय? राणा का घाबरला? ती मावशी आली नाही का रिंच्या केसांची, तिला. बाकी काही बी म्हणा, राणा भाऊजींच्या त्या नव्या मास्तरीन बाई चांगल्याच खमक्या दिसत्यात. आधी अंजलीमुळे फरक पडला, आता यांच्यामुळे बी फरक पडेल. राणा, तू असं घाबरून पळून लपू नकस. घाबरायचं नाही काय? घाबरायचं नाही? अहो साहेब, राणा किती भेदरला होता जेव्हा ती बाई आपल्या घरला आली तेव्हा. वय स्वतःचा नंबर सांगायच्या ऐवजी अंजलीचा नंबर सांगितला गड्यानं. राणादा, पण तू का घाबरला त्यांना? अरे मला विचार की, तुझ्या राणाचं असंच आहे, त्याला सवयच आहे ना तिथं घाबरायची. काय म्हणायचं ते म्हणा, पण मी त्या मॅडमचा अजिबात ऐकणार नाही. अहो असं कसं चालल? ऐकावं तर लागलच की. नाही किती बी झालं तरी मॅनेजर आहे तुमची ती. नाही, अजिबात नाही. शाळा शिकताना बी जाऊबाईसने असंच म्हणलं होतं, पण शिकला का नाही? एकदा ओळख झाली की मग राणाला काय अडचण येत नाही. मी नाही शिकणार. का नाही? म्हणजे नाही. रुसला गडी. बास आता, लई बी चेष्टा करणं चांगलं नाही. अंजली बाई, जा त्याला समजू. जा. तुम्हाला काय भाजी वाढू काय? रमरदा रमरदा रमरदा. काय झालं? असा चेहरा का पडला? मग काय करू? मनात नसताना बी ते इंटरनॅशनल कुस्त्या खेळायला तयार झालो मी. समजा माहिती नव्हतं तुम्हाला. पण आता आपण एकदा तयार झालोय ना, मग परत तो विचार नाही करायचा. ठीक आहे, पण आता जे काय चाललंय त्याला वय म्हणलं नव्हतं मी. पण आता आपण कॉन्ट्रॅक्ट केलंय ना, मग कुस्ती खेळावीच लागेल. अहो मी कुठं म्हणलंय कुस्ती नाही खेळणार म्हणून. बलसारे साहेबांनी त्या मॅनेजर मॅडम पाठवल्या, त्या काय पटल्या नाही मला. का? स्वभाव वाईट आहे का त्यांचा? हो नाही हो, स्वभावाचा काय संबंध? की वाईट असू दे नाही तर चांगला, ते मी काय बाईच्या हाताखाली कुस्ती शिकणार नाही बघा. हे बघा, बलसारांनी जर त्यांना इथे पाठवलंय तर त्यामागे नक्की त्यांचा काहीतरी हेतू असणार. तुम्ही कुस्त्या जिंकाव्यात असं त्यांना वाटतंय, म्हणून त्यांनी पाठवलंय त्यांना. अहो ते कुस्ते माझं मी जिंकतो की, पण ते बाई मॅनेजर नाही पाहिजे. अरे असं काय लहान मुलासारखं करताय तुम्ही? आता मॅनेजर बाई आहे का पुरुष याचा कुस्त्यांशी काय संबंध? त्या जर का प्रोफेशनली वागतात ना, तर तुम्ही प्रोफेशनली वागा. कामाशी काम ठेवा, झालं. नाही अहो अहो वस्तात जीव घेतील माझा, ते बाईच्या हाताखाली कुस्ती शिकतोय म्हणल्यावर. हो पण त्या तुम्हाला कोचिंग करणारच नाहीयेत. कुस्ती तुम्हाला वस्तादांकडनं शिकायचे. फक्त गोष्टी बरोबर चालल्या आहेत का नाहीत हे त्या बघणार. अहो तेच तेच म्हणतोय मी बी. आमचं आम्ही बघतो की कुस्तीचं. ते भरोसा नसल्यासारखं मॅनेजरला कशाला पाठवायचं? बर,
मॅनेजर मॅनेजर करत सकाळी मला उत्साहात बाहेर पडलात. मॅनेजरच्या नादात मला विसरलात. आणि आता मॅनेजर स्त्री आहे कळल्यावर लगेच एवढा विरोध. बायकांनी काय घोडं मारलंय तुमचं? एवढा का राग करता? आम्ही इतकेही काही वाईट नसतो. हो ते राग राग नाही हो, पण काय कारण सांगा मला. आता जेवताना बघितलं ना हो तुम्ही, समजे कशी माझी चेष्टा करत होते ते. अच्छा, म्हणजे तुम्हाला अशी चेष्टा नको तर मग सांगा ना तसं. ठीक आहे, यापुढे तुमची कोणीही चेष्टा करणार नाही. मग तर ओके ना? नाही नाही अहो ते ओके कसं. अहो उद्या त्या मॅनेजर मॅडम अहो काय बी करायला सांगतील आणि मी काय ऐकत बसायचं काय? अहो त्या प्रोफेशनल आहेत, त्या चुकीचं काही नाही सांगणार. आणि काही सांगितलं तर मी आहे ना, तुम्ही कशाला घाबरताय? यो राणा कधी कोणाला घाबरत नसते. मग झालं तर उद्यापासून तुम्ही त्यांच्याशी जुळवून घेणार आहात. नाही नेमका प्रॉब्लेम काय तुमचा? अहो ते माझी प्रॉब्लेम म्हणजे ते बघू. हॅलो, हा कोण? हाय सखी. हाय, पोचलात घरी? झालात का सेटल? हो, राणा आहे का तिकडे? त्याच्याशी बोलायचं आहे मला. राणाजी? हो आहेत ना. दे ना फोन त्याला. हो देते ना. अहो मॅनेजर, अहो क्या ना. हॅलो, ऍक्च्युली झोपलेत ते. काही काम होतं का? हो, त्याला उद्या सकाळी 7 वाजता रेडी राहायला सांग. हो का? उद्या सकाळी 7 वाजता? शार्प 7 वाजता. हो ठीक आहे, उद्या सकाळी 7 वाजता हे तयार असतील. ओके, गुड नाईट. हो गुड नाईट. अहो काय सांग. उद्या सकाळी 7 वाजता तुम्हाला तयार राहायचंय. लाडू, अहो ऐकत तर. चल बाळा झोपायला. अहो कोण आहे ती? राणादाची मॅनेजर आहे. म्हणजे अगं मुकादम असतात की नाही हा. तसं राणादाला नवी कुस्ती शिकवणार आहे. वय अगो बया, आता हे काय नवीनच? आता रानादाला ही बाई शिकवणार आहे कुस्ती? काय आता नवीनच बघायला मिळालेलं सगळं. अहो पण ही अशी पळत पळत कुठे गेली? आणि कुठं राणादाकडे आजपासून ट्रेनिंग सुरू आहे. अगं जा कपडे वाळत घालता.
नवीन सॉन्ग म्हणायचं? कोण कहे भैया? माझ्या बाला माहित. मुंबई पाहिजे थेर सगळी असली. अगं बाई, मुंबई पुण्यासनं पळत पळत थेट आपल्याच गावात पोचली का काय? मला माहित. चला बाई, काही नवीन नवीनच बघायला मिळते. अहो अरे लाडू, ए लाडू, चल उठ बा. ते बघ तुझे राणादा सकाळी सकाळी उठून तालमीला गेले सुद्धा. आपण पण आवरूयात चल. राणादा, अरे आज त्यांच्या मॅनेजरनी त्यांना 7 वाजता बोलवलं होतं ना, मग ते गेले तालमीला. तुला पण जायचंय ना तालमीला? चल चल उठ लवकर. माऊ, मला मॅनेजर पाहिजे. कशाला? मला बी राणादाचा पैलवान बनायचंय. मला बी मॅनेजर पाहिजे. मॅनेजर साठी आधी कुस्ती शिकावी लागते, मोठं व्हावं लागतं. मॅनेजर मला मिळाल्यावर मी मोठा होणार नाही. त्यासाठी तुला आधी अभ्यास करावा लागणार, शाळेत जावं लागणार, रोज तालीम करावी लागणार. मग तुला बुद्धी येणार, ताकद येणार, मग तुला मॅनेजर मिळणार. खरं? खरं. मग चालतंय. मग त्यासाठी आता पटकन तयारी कर. मी तुला सोडते तालमीत. नाही, मी राणादा संगच जाणार. अरे ते गेले आधीच. मला सोडून काय द्यायला? आता तू रोज असं उशिरापर्यंत झोपलास तर असंच होणार. नाही, उद्यापासून लवकर उठणार. गुड बॉय. आणि ऐक, आजपासून राणादांना अजिबात त्रास द्यायचा नाही. त्यांचं नवीन ट्रेनिंग सुरू झालंय. काय? नाही, बाल्या काका रस्ता शिकवतात कुस्ती. बरोबर. चल मग आता आधी आवरून घेऊयात आपण. चल चल उतर लवकर. चल चल. चला उतरा खाली. खाली जरा घेतो. आपण फोन हाँ अबू, कैसी तब्येत? हाँ अरे मला काय धाड पडल्या, मी एकदम मजेत आहे बघ. वय वय काय नाही, चहा आणि खाली कापतोय. हा आज जरा देरच झाला. तू येतोस का खायला? झाला वय. बर बर. हा राणा येईल ना, त्याच्या आधी चहा नाश्ता करून घेतो. वय लय काम पडलेत बघ. हा वय वय. हा चालते की. वय वय. अरे अरे मला येळ मिळाला की जातो की मी. हा चालते चालते. हा अबू, मैं तेरे को बाद में फोन करता हूँ. अरे तू फिक्र मत कर, मैं करतो फोन. ठेव. हाँ करतो. हाँ हाँ. कोण रे? कोण बसले? बरकत. अरे काय करायलाय? काय केलं? मला का मारायलाय? तू अरे तू का असं चोरासारखं लपून बसला इथं? अरे झोपलो होतो. अरे पण तू इथं का आलास? ते पाठ चालूय की तू झोपला होता तेव्हा. केवढा घोरतो सर तू. तुझ्यामुळे मला बी झोप लागे ना. अरे मग वाड्यात झोपायचं की इथं कशाला? मामांजी अरे वा, तुम्हाला लवकर उठायची सवय लागली म्हणा की. भय आम्ही आमच्या काय काय सवयी बदलल्यात बघा आता. चांगलंय, असंच गोडी गुलाबीने राहा. काय हसतं खेळतं घर असलं म्हणजे बरं असतंय काय.
चांगल्या सवयी दावून तुम समद्यांना आता कसं घोळात घेतो ते बघाच तुम्ही. नाही आमच्या पुढं नागदुऱ्या काढायला लावल्या तर नाव बदला आमचं. काय बरोबर बोलतोय ना आम्ही. तुम्ही कधी चुकीचं बोलताय काय मामांची? खरं आमच्याच आधी ध्यानात यायला पाहिजे होतं बघा. आता आलंय ना मग झालं. तुम्हाला येडं बनवून पेड कसं खातो ते बघाच तुम्ही. आम्ही बी बघतो कोण अडवतंय आम्हाला ते. राणा आहो तुम्ही काय कापड घातल्यात तुम्ही ही समती? हे बघा भाषा तर आहेच म्हणा, पण आता कापड बी शिटीतली. आमच्या गावात ही असली कापड घालून आलेला अजिबात चालणार नाही. काय झालं? गावातलं कोणी काही बोललं नाही मला. नाही गावात नसल बोललं कुणी काही, पण महादू अरे जा की तुझे तू काम कर. काय बघत बसलाय? हे बघा गावातलं कोण काय बोललं नसल, पण आमच्या वाड्यावर ही असली कापड अजिबात चालायची नाहीत. मामन जेव्हा सांगा जरा शांत राहावं. अहो जास्त त्याने ठरवायचं असं काय कापड घालायची. अहो पण हे असलं या कपड्यात काय वाईट आहे? त्यांच्या कामाचा भाग आहे. तुम्ही नका मला आमच्या सुनबाईंचं बोलणं. नाही नाही, तिला जे वाटलं ते ती बोलली. आय डोंट माइंड. तिला नंदिता गायकवाड नाव आहे आमचं, आणि गावात समदे वहिनी साहेब म्हणतात. पटकन आवरून घ्यायचंय आता. अरे तुम्ही इथे? चहा कॉफी काय घेणार? राधा ताई जरा पाणी आणा. नाही नको थँक्स. एक्सरसाइज नंतर मी फक्त प्रोटीन शेक घेते. काय शेक? काय असतंय ते? चहा कॉफी व्हाईट. हा तेवढं माहिती आम्हासनी. राणा भाऊजी नाही का नेहमी सांगतात चहा न बॉडी जळत्या. काय? चहा न बॉडी जळत्या. नाही एका अर्थी बरोबर आहे ते. म्हणूनच मी प्रोटीन शेक घेते, म्हणजे ताकद मिळते आणि फिटनेस साठी चांगलं असतं ते. बाय द वे मी राणाला शार्प 7ची वेळ दिली होती. अजून का नाही आलाय तो? झोपलाय का? नाही अहो सकाळी लवकर उठलेत ते. आवरत असतील. लाडू जा राणादा कुठे आहेत बघून ये. जा लवकर. असा उशीर नाही चालणार. हो गोदाक्का राणाजी आहेत का? काय गांजली? अहो हे कुठे आहेत? ते नाही आतमध्ये. महादू दादा होते. अहो जरा हे कुठे गेलेत बघून ना. काय झालं? कुठे आहेत हे? मग राहणार नाही. साहेबरावला पण विचारलं तो नाही म्हणतो. तुम्ही थांबा मी बघते. फोन पण नाही लागत आहे. तुम्ही थांबा मी बघते विचार. हो नमस्कार. बरं राणा दिसला काय कुठं? सकाळी आमच्या घरासमोरून जाताना बघितलं. बरं ठीक आहे या तुम्ही. अंजली अशा टायमाला राणा कुठं सापडतोय माहिती ना तुला?